हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्पीकर मराठी सरळ सेवा भरती 2025 मध्ये मी आपलाच जितेंद्र सर स्वागत करतो. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण PYQ तलाठी भरतीचे या ठिकाणी अभ्यासणार आहे. ॲज इट इज जसा प्रश्न आहे तसाच मी या ठिकाणी तुमच्या पुढे ठेवणार आहे. जी मागची TET ची परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेच्या आपण PYQ घेतोय. तर आगामी 2025 तलाठी भरतीला समोर ठेवून या ठिकाणी आपण जे काही लेक्चरची सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यातलं हे 29th लेक्चर आहे. याच्यापुढे 28 लेक्चर्स आपल्याला यूट्यूबच्या स्पीकर मराठी सरळ सेवेच्या याच्यात सापडणार आहे. तर ते तुम्ही वॉच करा, त्याच्यातली माहिती नोंद करा आणि मग ओव्हरऑल सगळ्या टॉपिक्सवर व्होकॅब्युलरी असेल किंवा काय असेल या सगळ्या गोष्टींवर आपण काही PYQ या ठिकाणी डिस्कस करतोय. जे 2 असणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. एकदा हे झालं तर मग आपण पुढे अजून वेगवेगळ्या टॉपिक्सवर लेक्चर्स घेणार आहे. सो स्टे कनेक्टेड. आपली भेटण्याची जी वेळ आहे रोजची 8 वाजेची आहे आणि इंग्लिशच्या तयारीसाठी आपण या ठिकाणी सोबत सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा तलाठी सोबत, जशी मुद्रांक असेल, TET भरती आहे, नगर परिषद, MIDC, DMER नर्सिंग वगैरे आणि इतर सरळ सेवा भरतीच्या TCS पॅटर्न प्रमाणे विशेष म्हणजे आपण या ठिकाणी तयारी करणार आहे. ठीक आहे, तो व्हिडिओ वॉच करत राहा, प्रश्नांची उत्तरं देत राहा. काही दिवसांनी आपण लाईव्ह लेक्चरला जाणार आहे 23 तारखेपासून साधारणपणे. तर त्या ठिकाणी पण आपल्याला लाईव्ह मध्ये भेटायचं आहे. आता हे रेकॉर्डेड लाईव्ह आहे, तर त्या ठिकाणी पण आपण त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं द्यायची. काही असेल तर विचारू शकता, मी त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देईन. आणि नंतर आपण बॅचच्या पण तयारीमध्ये आहोत. लवकरच आपण बॅच लॉन्च करतोय आणि सगळा सिलेबस अगदी TCS पॅटर्न प्रमाणे डिटेल, अगदी व्होकॅब्युलरी पासून सर्व गोष्टी आपण कव्हर करणार. ओके, चलो लेट स्टार्ट. करूया सुरुवात आपण. पहिला प्रश्न बघा. आता त्या ठिकाणी सगळ्यात पहिले व्यवस्थित प्रश्न वाचायचा विद्यार्थ्यांनी आणि नंतर त्याची सूचना वाचायची आणि मग पर्याय बघायचे. साधारण या याच्याप्रमाणे जायचं, शांततेमध्ये वाचायचं. बघा, चूज द अप्रोप्रिएट प्रेपोजिशनल फ्रेज. प्रेपोजिशनल फ्रेज काय असतं पहिले समजून घ्या. तर ती तुम्हाला निवडायची आहे. बघा, प्रेपोजिशनल फ्रेज. बघा, असं पाहिलं तर वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी या निमित्ताने लक्षात येतात. म्हणून PYQचा अभ्यास करायचा आहे. व्हर्ब प्लस प्रेपोजिशन, जेव्हा अशी रचना असते त्यावेळेला तिला प्रेपोजिशनल फ्रेज म्हणतात. सगळ्याच ठिकाणी आता ब्लो 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 दिलेला आहे, मग त्याचा पास्ट ते ब्ल्यू आणि ब्लोन V3 म्हणजे व्हर्ब आहे. अवे अवे ऑफ अवे अशा प्रेपोजिशन दिले, तर ही एक प्रकारची प्रेपोजिशनल फ्रेज किंवा मग याला फ्रेझल व्हर्ब या पद्धतीने पण म्हटलं जातं. अशा पद्धतीचे वेगवेगळे नाव आहे. ठीक आहे, तर ही एक फ्रेज आहे, थोडक्यामध्ये एक शब्दांचा समूह आहे ज्याच्यामध्ये हा प्रेपोजिशनचा हा पार्ट महत्वाचा आहे आणि व्हर्ब पण आहे. कारण विल आहे बघा. आता जर तुम्ही पहिले पाहूयात आपण या ठिकाणी वाक्य काय, इफ यू डोंट होल्ड द स्ट्रिंग टाईटली. जर तुम्ही स्ट्रिंग टाईटली जर नाही होल्ड केली तर द बलून विल, बलून फुगा, आणि मग इकडे अर्थ लावायचा. तर स्ट्रिंग म्हणजे दोरी, टाईटली माहिती आहे, आणि होल्ड म्हणजे धरणे. जर तुम्ही दोरी टाईटली नाही धरली तर द बलून विल, बलून काय होणार, विल. आता विल लक्षात घ्या. आता मागे पण आपण पाहिलंय की इफ ने जर एखादा क्लॉज चालू झाला तर जर या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर याच्या जोडीला सिंपल फ्युचर असतो. आणि सिंपल फ्युचरचं जे स्ट्रक्चर असतं ते शाल विल नंतर V1 असतं. V1 जरी तुम्ही लक्षात घेतला तर तुम्ही इथं ब्लोन आणि ब्ल्यू चा पर्याय निवडायला नको पाहिजे. हे तुम्हाला ग्रॅमॅटिकली सांगताय. निवडायला काय पाहिजे हा पुढचा विषय, पण दोन्ही इलिमिनेट झाले. आता दोन उरले, एक ब्लो अवे आणि एक ब्लो ऑफ. आता ऑफचा अर्थ होतो फुटणे, दूर जाणे, झटक्यात दूर होणे, अशा अर्थाचा हा ब्लो ऑफ शब्द आहे. म्हणून या ठिकाणी हा पर्याय आपल्याला नाही घ्यायचा आहे. कारण काय म्हटलं, इफ यू डोंट होल्ड द स्ट्रिंग टाईटली, जर दोरी तुम्ही व्यवस्थित नाही धरली तर द बलून विल ब्लो अवे. आता ब्लो अवे होऊन जाणार आहे ना. तर या ठिकाणी आता ब्लो ऑफ म्हणण्यापेक्षा आपल्याला ब्लो अवेचा पर्याय हा योग्य आहे. सो पर्याय क्रमांक 1चं उत्तर फायनल करताना आपल्याला A नंबर कडे जायला लागेल. सगळ्यात अगोदर 2 पर्याय आपण इलिमिनेट केले आणि ब्लो ऑफ तर ब्लो अवे है ना, या ठिकाणी तो फ्लो होऊन जाईल है ना, या पद्धतीने तो
दूर होईल किंवा अशा पद्धतीने अवे होईल. तर या पद्धतीने तुम्ही ए नंबरच्या प्रश्नाकडे उत्तर फायनल करण्यासाठी जायचंय. ठीक आहे, ओके. तुम्हाला उत्तर टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लेम. दुसरा प्रश्न साधारणपणे PYQ मध्ये तलाठी लेवलच्या बघा कसा विचारला गेला होता. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट प्रिफिक्स. प्रिफिक्स आपल्याला निवडायचं आहे टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. प्रिफिक्स, आता जो वर्ड असतो बघा, या वर्डला आपण जर बेस असं म्हटलं, या बेस आहे, वर्ड आहे, तर याच्या अगोदर जे असतं हे प्रिफिक्स आहे. याला मराठीत उपसर्ग असं म्हटलं जाईल. आणि याच्या नंतर जे असतं तर ते सफिक्स. तो प्रिफिक्स, सफिक्स, आणि सफिक्स जो आहे मग त्याला म्हटलं जाईल मराठीमध्ये प्रत्यय. सफिक्सला मराठीमध्ये म्हटलं जाईल प्रत्यय. तो प्रिफिक्स, सफिक्स. ठीक आहे. तर बघा आता मग या ठिकाणी प्रिफिक्स लावायचं म्हणजे या ठिकाणी फोर, प्री, फॉर आणि बाय. बायचा अर्थ दोन आहे, फोरचा अर्थ पूर्वी आहे, प्रीचा अर्थ पूर्वी आहे, फोर याचा स्पेशल अर्थाने सांगता आणि बाय म्हणजे दोन. बघूया आता आपण. आय स्टूड ॲज द डॅश रनर इन द रनिंग रेस. सो रनिंग रेस आहे आणि त्या रनिंग रेस मध्ये मी डॅश. आता बघा फोर रनर येऊ शकतं, प्री रनर तर काही वाटत नाही, फॉर रनर पण मॅच नाही होते आणि बाय रनर पण मॅच नाही होते. तर बघा फोर रनर, फोर, फोर म्हणजे काय, पूर्वीचा. पूर्वीचा अर्थ इथे न घेता इथं अग्र घ्यायचा, अग्रक्रमाने, अग्रक्रमाने. तो फोर रनर आहे म्हणजे या ठिकाणी मी जो उभा होतो रेसमध्ये तो फोर रनर आहे, अग्रस्थानाला आहे. फर्स्ट अँड फोरमोस्ट असं म्हणता बघा. फर्स्ट पहिला आहे अँड फोरमोस्ट आहे म्हणजे अग्रणी आहे, अग्रक्रमाला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा एक पार्ट तुम्ही लक्षात घ्या. सो आय स्टूड ॲज अ फोर रनर इन द रनिंग रेस. फोर रनर. सो 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर. हा, चला क्लिअर. अशा पद्धतीने उत्तर तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न कराल. ओके, चला नेक्स्ट. तिसरा प्रश्न बघा. चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर. डिटर्मिनर विचारलंय आपल्याला. डिटर्मिनर काय असतं बघा. या निमित्ताने वेगवेगळ्या टर्म्स तुम्हाला लक्षात यायला मदत होईल. सो डिटर्मिनरचा अर्थ होतो की नामाच्या पूर्वी, नामाच्या पूर्वी, नामाच्या पूर्वी आलेले शब्द हे त्याला डिटर्मिन करतात. ते खास करून मग ऍडजेक्टिव्ह असतात, नाहीतर मग आर्टिकल्स असतात. ठीक आहे. मग हे सगळे अ लॉट ऑफ, सेव्हरल, सम आणि हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहे जे नामाच्या पहिले येणार. कोणत्या नामाच्या, बुक स्टोअर हे नाऊन आहे. हे सगळे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे. भरपूर असतं, इच, आयदर, नायदर, हे सगळे नामाच्या पहिले येतात. ऍडजेक्टिव्ह लक्षात ठेवा. ऍडजेक्टिव्ह आहे. डिटर्मिनर म्हणजे ऍडजेक्टिव्ह, बाकी काही वेगळं नाही. सो यू कॅन बाय दीज मॅप्स. नाही तर काय मग पोर डिटर्मिनर म्हटलं घाबर. डिटर्मिनर काही नाही, ऍडजेक्टिव्ह असतं, नाही ते अर्थ लावायचा पाहिजे. यू कॅन बाय दीज मॅप्स. तुम्ही हे मॅप्स विकत घेऊ शकताय ॲट डॅश बुक स्टोअर. दे ऑल हॅव देम. म्हणजे बुक स्टोअर करता दे वापरला आहे की ते. दे ऑल हॅव देम. देम म्हणजे हे मॅप्स, म्हणजे त्या सगळ्या दुकानांमध्ये सगळे मॅप अवेलेबल असतात. सो यू कॅन बाय दीज मॅप्स ॲट ॲट अ लॉट ऑफ बुक स्टोअर. आता इथं स्टोअरला यस नाही लावलाय, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला अ लॉट ऑफ नाही येणार, सेव्हरल नाही येणार, सम नाही येणार, कारण हे प्लुरल आहे. हे ओनली प्लुरल कडे जातं आणि एनी हा सिंग्युलर कडे पण जातो आणि प्लुरल कडे पण जातो. सो यू कॅन बाय दीज मॅप्स ॲट एनी बुक स्टोअर. कुठल्याही, कुठल्याही बुक स्टोअर मध्ये तुम्हाला हे मॅप मिळू शकताय, कारण दे ऑल हॅव देम. सगळ्या बुक स्टोअर मध्ये हे मॅप अवेलेबल असतात. अशा पद्धतीने तुम्हाला डिटर्मिनंट मध्ये हा डी नंबरचा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. तो क्वेश्चन नंबर 3, तर उत्तर डी किंवा 4 कडे आपल्याला आन्सर म्हणून जायला लागेल. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही विचार करा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. तर 3 नंबरच्या प्रश्नाच्या उत्तरसाठी डी नंबरला फायनल करायचं. ओके, नेक्स्ट. चला पुढचा प्रश्न बघा आता. चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. अच्छा, स्पेलिंग विचारलेलं आहे. आता करेक्ट स्पेलिंग विचारलेलं आहे फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. मिसिंग म्हणजे सुरुवातीला मिसिंग आहे
डॅश यू यूज इट ऑर नॉट, यू विल नीड टू पे फॉर इट. बघा कसं म्हटलंय, यू इथं ऑर आलेला आहे बघा. ऑर एक तर आयदरला ऑर येतो, मागे पण अशा पद्धतीचा एक पार्ट पाहिलाय. नाहीतर मग वेदरला ऑर येतो, वेदरला ऑर येतो. आता प्रश्न असा आहे का वेदर कोणता? वेदर दोन प्रकारचे. एक जो वेदर आहे इफ किंवा वेदर, इफ किंवा वेदरला जो ऑर होतो कंजंक्शन म्हणून, कंजंक्शन म्हणून, तर तो हा WH ने सुरुवात होईल. आणि हा जो वेदर आहे WEATHER हा हवामानाचा आहे. इथे आपल्याला आता हवामानाचा वेदर नकोय, जर असेल कुठे तर पाहून घ्यायचं, स्पेलिंग चेक करायचंय. पहिली गोष्ट इथे येणार आहे वेदर शब्द. तर वेदर यू यूज इट ऑर नॉट, एक तर तुम्ही वापरा का नका वापरा, यू विल नीड टू पे फॉर इट, तुम्हाला याचे पैसे द्यायला लागतील, कारण तुम्ही ते घेतलंय किंवा काय असेल कारण. मग वेदर WHETHER बरोबर आहे, हे हवामानाचा वेदर आहे. हे वेदार इथं ए आलेलं आहे आणि हे स्पेलिंग गलत आहे, कारण तर गलत करावंच लागेल, त्याला 3 गलत करायचे. हे दोन्ही वेदर होते, हा हवामानाचा. हे जर तुम्हाला लगेच लक्षात आलं तर हे कट होईल, कारण तिथे तसा अर्थ नाही त्याचा. म्हणून याचं उत्तर आपल्याला ए नंबरचं फायनल करायला लागेल. तो चौथ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी ए नंबर किंवा 1 नंबरच्या पर्यायाकडे आपल्याला जायला लागेल. ओके, चल. तर हे साधारणपणे तुम्ही इथे कव्हर केलं पाहिजे. ओके, नेक्स्ट. हा पुढे पहा आता, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट नाऊन. हा, याचं नाऊन तुम्हाला करायचं आता. हा, तर तुम्ही सांगा बरं थोडंसं उत्तर, आता टाईप करा. नाऊन फॉर्म वापरायचा आहे तुम्हाला. द मेथड ऑफ ट्रेनिंग वन्स मेमरी, स्वतःच्या मेमरीच्या साठी जर तुम्हाला ट्रेनिंग करायचं असेल तर त्याची मेथड काय आहे? विथ इमेज, ती जी इमेजच्या सोबत जी मेथड आहे इज कॉल्ड. थोडक्यामध्ये एक इमेज आहे आणि या इमेजने तुमची मेमरी तुम्हाला शार्प करायची असेल तर त्या इमेजच्या शार्प करण्याच्या मेमरीला काय म्हटलं जातं? उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा. नाऊन पाहिजे त्यांना, सरळ सरळ त्यांनी नाऊन म्हणून दिलंय. सो द मेथड ऑफ ट्रेनिंग वन्स मेमरी विथ इमेजेस, म्हणून आपण चार्ट वगैरे लावता बघा तुम्ही भिंतीला, तर त्याच्याने तुमची मेमरी जी होते तर ती काय असते? विथ इमेजेस इज कॉल्ड व्हिज्युअल्स, व्हिज्युअलायझिंग, व्हिजन्स, व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझिंग येणार नाही कारण ते फिट नाही आहे. टाका, उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा. तर त्या प्रकारच्या मेमरीला काय म्हटलं जात असतं? तर व्हिज्युअलायझेशन. हा, व्हिजन्स नाही, कारण व्हिजन दृश्य आहे, व्हिज्युअलाइज व्हिजन आहे, लक्षात घ्या. व्हिजन व्हिज्युअलाइज आहे, व्हिज्युअल्स पण नाही म्हटलं जात त्याला, व्हिज्युअलायझेशन. हा, व्हिज्युअलाइज होणं म्हणजे दृश्य स्वरूपात दृश्य स्वरूप करणे, दृश्य स्वरूपात करणे, असं त्याचा एक मराठी अर्थ घेऊया. व्हिज्युअलायझेशन सी नंबरचा पर्याय घ्यायला लागेल. प्रश्न 5व्याचं उत्तर सी नंबरचं देणं गरजेचं आहे. तसं तर तुम्ही दिलं असेल तर तुमचं उत्तर करेक्ट आहे, किंवा तसं तुमच्या डोक्यात असेल तर ते असं पाहिजे तरी पण करेक्ट आहे. नेक्स्ट, पुढच्या याच्यात म्हणतात ते चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह वापरायला लावलेला आहे. ट्रिमंडस, नॅचरल, सुपर नॅचरल. एक्सेस तर काय वाटत नाही, कारण एक्सेस ही व्हर्ब दिसते. तर आपल्याला ऍडजेक्टिव्ह जर पर्याय घ्यायचा असेल तर 3 पर्याय आपल्या समोर त्या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे म्हणताना जर त्याने ऍडजेक्टिव्ह म्हणून दिलंय नाही तर नुसतं एक्सेस दिलंय तर ते आपण घ्यायला नको पाहिजे. किंवा पाहून घे, पहिल्या वाक्य वाचा. इंडिया इज अ नोबल, नोबल आहे, उदात्त, मोठा, दिलदार, है ना, गॉर्जियस, भव्य दिव्य, गॉर्जियस लँड आहे, टीमिंग विथ, आणि त्याला टीमिंग विथ आहे डॅश रिसोर्सेस, म्हणजे त्याला झालर आहे. टीमिंग म्हणजे झालर, किंवा त्याला एक कव्हरेज कसला? तर विथ नॅचरल रिसोर्सेस. सुपर नॅचरलचा अर्थ असतो हा नाही घ्यायचा. सुपर नॅचरल म्हणजे नॅचरल नसलेले, म्हणजे भूत, प्रेत, पिशाच, चेटकीन, जादू, टोना, परी, हे सगळं या सुपर नॅचरल मध्ये येतं. रिसोर्सेस सुपर नॅचरल कसे असतील? एक्सेस तर येत नाही. ट्रिमंडस किंवा नॅचरल. मग काय आता योग्य वाटतं बघा. इंडिया इज अ नोबल गॉर्जियस लँड टीमिंग विथ डॅश रिसोर्सेस. तर नॅचरल रिसोर्सेसचा सर्वात जास्त सुटेबल पर्याय वाटेल तुम्हाला. ट्रिमंडस रिसोर्सेस पेक्षा नॅचरल रिसोर्सेसची त्याला झालं नाही, म्हणजे भरपूर नॅचरल रिसोर्सेस भारताच्या भूमीला आजूबाजूला लाभलेले आहेत किंवा भूमीला लाभलेले आहेत. सो
क्वेश्चन 6 च्या आन्सर साठी आपल्याला बी नंबरच्या पर्यायाला जायला लागेल. ठीक आहे, करताय तुम्ही असा ट्राय है ना, करत असेल तर बेस्ट. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न घ्या. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब फॉर्म आपल्याला घ्यायला लावला, दॅट इज द ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. मागे पण आपण असे बरेच टॉपिक पाहिले का जे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटला कव्हर करतात. 5 रुपीज डॅश अँड एक्सेसिव्ह प्राइस. बघा, एन म्हणजे एक, प्राइस म्हणजे रक्कम, टू पे फॉर अ पेन नाईफ. तो 5 रुपीज डॅश अँड एक्सपेन्सिव्ह प्राइस, सॉरी एक्सेसिव्ह प्राइस, खूप जास्त रक्कम आहे 5 रुपये, टू पे फॉर अ पेन नाईफ. आता कोणत्या जमान्यातलं वाक्य माहित नाही, आजकाल 5 रुपयाची किंमत काहीच नाही, पण ठीक आहे तिथे लिहिले तर इथे रुपीजला यस आहे, पण इथे एन प्राइस म्हटलेलं आहे, एक रक्कम आहे. पाहिलंय आपण, ज्या वेळेला असं काही अमाऊंट येणार आणि त्याच्या पुढे अंक येईल आणि त्याच्याने जर एक रक्कम तयार होणार असेल तर वर्ब सिंग्युलर. इथं वर्ब सिंग्युलर असणं गरजेचं आहे. आर येणार नाही, तुम्ही 5 रुपीज कडे नका बघू, प्राइस कडे बघा. हा, आणि हॅव बीन तर बऱ्याच काळापासून आहे असेल तर, आणि आर बिंग तर पॅसिव्ह वॉइस मध्ये असते. चुकीचे पर्याय बाकीचे. इज, सरळ सरळ 5 रुपीज इज अन एक्सेसिव्ह प्राइस, या पद्धतीचं वाक्य आहे. विचारले गेले तलाठी भरतीला, हा सगळे तलाठी भरतीचेच प्रश्न आहे, दुसऱ्या याच्यात काहीच नाही. तो 7 नंबरच्या आन्सर साठी इज म्हणजे ए नंबरच्या कडे आपल्याला गोल करायला लागेल. बघा, ए नंबर केला असेल तर एकदम करेक्ट वेला तुम्ही आहात. ओके, चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा. आता कोर इंग्लिश ग्रामरच्या प्रश्नामध्ये पंक्च्युएशनचा प्रश्न आहे, जो नेहमी आयोगाने TCS पॅटर्नला पुन्हा पुन्हा विचारलेला आहे. टॉपिक आहे पंक्च्युएशन. ठीक आहे, म्हणजे विराम चिन्ह है ना, विराम चिन्ह. शी सेड, आणि नेहमी असं आढळलंय, बऱ्याच वेळेला आढळलंय तर ते डायरेक्ट स्पीचचं वाक्य पंक्च्युएशनला जास्त देतात. शी सेड पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे, इथं पहिलं अक्षर कॅपिटल नाहीये. शी सेड इथं कॉमा पाहिजे, इथं कॉमा दिलेलं नाही, हे पर्याय केला. शी सेड बघा असं कॉमा देतात. नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा. आय एम मध्ये जो कॉन्ट्रॅक्शन फॉर्म येतो असा पाहिजे. आय हॅव असेल तर असा पाहिजे, डोंट असेल तर असा पाहिजे. जर डोंट असा लिहिला तर चुकीचा आहे, आय हॅव असा लिहिला तर चुकीचा आहे, आय एम असा लिहिला तर चुकीचा आहे, जो इथे लिहिलेला आहे. कारण तो कॉन्ट्रॅक्शन फॉर्म, ज्याला संक्षिप्त रूप म्हणतात, ते योग्य नाही दिलेलं आहे. हा पर्याय केला, बाकी सगळं पुढे बरोबर आहे. तो सी नंबरच्या पर्याय तुम्हाला घ्यायला लागेल. करेक्ट पंक्च्युएशनच्या याच्यासाठी तुम्हाला सी इकडे जायला लागेल. काय बरोबर आहे पहा बरं, है ना, हे सगळं तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. ओके, सी नंबर फायनल करा. सो क्वेश्चन 8 आन्सर घ्या सी नंबर. शी सेड आय एम गोइंग टू मीट माय ग्रँडमदर. ओके, केलंय असं, असंच येतंय तुमच्या उत्तरामध्ये. हा, तर मग व्हेरी नाईस, काही टेन्शन नाही. ओके, चला नेक्स्ट. द्या, उत्तर द्यायचं असेल तर प्रयत्न करा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द टेन्स. टेन्स तुम्हाला विचारला आहे. फॉर हाऊ लॉंग डॅश यू डॅश फ्रेंच. फ्रेंच भाषा आहे, तर फॉर हाऊ लॉंग किती काळापासून तुम्ही फ्रेंच भाषा शिकत आहात, तीच्या संबंधामधली व्हर्ब आलेली आहे. सो फॉर हाऊ लॉंग, करा प्रयत्न करा. पहिल्या याच्यामध्ये आर, हॅव, हॅड, वॉज. दुसऱ्या याच्यात लर्न, बीन लर्निंग, लर्निंग आणि लर्नड. आता इथे यू आलेला आहे बघा, तुम्ही यू पाहिला तर यू हा नेहमी प्लुरल वर्ब घेतो, लक्षात घ्या. हा नेहमी प्लुरल वर्ब घेतो, तर वॉज नको पाहिजे. फॉर हाऊ लॉंग वॉज यू, कारण वॉज सिंग्युलर आहे, लक्षात घ्या. मग हा नाही चालला. पास्ट सगळ्यांना पास्टला एकच अलाउड आहे, हॅव आणि आर प्लुरल आहे. फॉर हाऊ लॉंग, आता लॉंग म्हटल्यामुळे आणि फॉर नंतर अशी वेळ आल्यामुळे ही क्रिया दीर्घ आहे, लक्षात घ्या. फॉर आणि सिन्स चा जो रेफरन्स आहे, जर एखाद्या वेळेपासून असेल, वेळेपासून, तर क्रिया ही दीर्घ असते. दीर्घ असते म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस कडे जाणारी असते. परफेक्ट
कंटिन्युअस कडे जाणारी असते. तर कंटिन्युअसचे पर्याय या ठिकाणी बघा, इथं गेलेलं आता. सो या दोघांपैकी घ्यायला लागेल. फॉर हाऊ लॉंग हॅड यू लर्निंग, आणि हॅड नंतर आय येत नाही डायरेक्ट, हॅड नंतर V3 घ्यावा लागतो परफेक्ट साठी. सो हॅव आणि बीन लर्निंग म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस कडे जाणार. परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस तुम्हाला वापरावा लागेल, ज्याचं स्ट्रक्चर किंवा ज्याची सुरुवात हॅव, हॅज, बीन आणि ING ने होते. म्हणजे फॉर हाऊ लॉंग हॅव यू बीन, हाऊ यू बीन लर्निंग फ्रेंच, कधीपासून तुम्ही फ्रेंच शिकत आलेले आहात, अशी दीर्घ क्रिया आहे. काय पर्याय क्रमांक बी कडे जायला लागेल. हा बघा, उत्तर तुम्ही टाकू शकता, तुम्हाला टाकायचे असेल तर. 9 नंबरच्या प्रश्नाच्या उत्तरसाठी बी नंबरचा पर्याय फायनल करा. ओके, चला नेक्स्ट. हा, तर इथे म्हटलेले कंबाईन 2 सेंटेन्सेस करा. हा, कंबाईन करायचंय, त्यांना सिंथेसाइज करायचंय. हा मुद्दा सिंथेसिस म्हणजे वाक्य संयोगीकरण. सिंथेसिस म्हणजे वाक्य संयोगीकरण या चॅप्टरच्या अंतर्गत येईल. सो वाक्य दिले, आय वॉज टायर्ड ऑफ वॉकिंग. वॉकिंग करून करून मला थकवा आलेला आहे. आय वॉन्टेड टू टेक रेस्ट. सो वॉन्टिंग टू रेस्ट, आता वॉन्टिंग नाही येणार, आता वॉन्टला ING लावत नाही, नॉन ऍक्शन वर्ब आहे. बीइंग टायर्ड ऑफ, हा जो बीइंग आहे ना, हा या वॉजचा टू बीचा रूप आहे, म्हणून त्याला बीइंग केलेलं आहे. हा, सो बीइंग टायर्ड ऑफ वॉकिंग, आय वॉन्टेड टू, हे बरोबर आहे. ॲज आय वॉज टायर्ड, आय वॉज वॉन्टिंग, वॉन्टला ING लावत, आय बीइंग टायर्ड ऑफ, हा आय बीइंग नको पाहिजे. काय वाटतं? उत्तर फायनल करण्याचा प्रयत्न करा. करेक्ट, तुम्हाला जे वाटतं तेच बरोबर आहे. बीइंग टायर्ड ऑफ वॉकिंग, बीइंग टायर्ड, चालून 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 थकल्यामुळे आय वॉन्टेड टू टेक रेस्ट. बरोबर. तो क्वेश्चन नंबर 10 च्या आन्सर साठी आपल्याला बी नंबरच्या पर्यायाकडे फायनल करावं लागेल. असंच होतं तुमच्या डोक्यामध्ये, है ना? हा, तर मग करेक्ट आहे, काय टेन्शन नाही. बरोबर येईल तुमचे उत्तर आहे, एकदम करेक्ट, काय टेन्शन नाही. हा, फक्त उत्तर देण्याचा प्रयत्न करा, चुकलं तर चालेल, काय टेन्शन. कलेक्टिव्ह नाउन पाहिजे आता. चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन आपल्याला या ठिकाणी द्यायला लावलंय. कलेक्टिव्ह नाउनचा अर्थ होतो समूहवाचक नाम किंवा गटदर्शक, गटवाचक, है ना, गटवाचक नाम. तो 2 वर्कर्स नीडेड, 2 वर्कर्सची गरज आहे. टू ओपन द लॉक्ड चेस्ट ऑफ ड्रॉवर्स. चेस्ट माहितीये, तो खाना, ड्रॉवर्स, चेस्ट म्हणजे खाना किंवा रकाना, ड्रॉवर्स म्हणजे जे कपाट आहे, तर त्याचा जो चेस्ट आहे, खातं आहे किंवा तो खाना आहे, त्याच्या ड्रॉवर्सला ओपन करण्यासाठी आपल्याला द वर्कर्स नीडेड, आपल्याला म्हणजे वर्कर्सला हवंय. अ कार्टून ऑफ इन्स्ट्रुमेंट्स, कार्टन, कार्टन म्हणजे समूह आहे, पण इन्स्ट्रुमेंट्सचा समूह. अ सेट ऑफ टूल्स, अ बंच ऑफ टूल्स, अ पॅकेट ऑफ टूल्स. पॅकेटची तर काही गरज नाही वाटत, आणि कार्टनची पण काही गरज नाही. कार्टन म्हणजे मग गोणी भरविल ते सगळं. हा, तसं काही वाटत नाहीये. काय येईल मग सांगा. हे दोन्ही क्लोज आहे आता. अ सेट ऑफ टूल्स का अ बंच ऑफ टूल्स. बघा, असं एक छान करेक्ट वर्ड कोणता मॅच होतो तो देण्याचा प्रयत्न करा. कसं, द वर्कर्स नीडेड अ सेट. सेट म्हणा त्याला, कारण याच्यामध्ये सिस्टमॅटिक आहे, लक्षात घ्या. सेट या शब्दामध्ये काय आहे, सिस्टमॅटिक थोडासा प्रमाणे. बंच म्हणजे नुसता मग तो संग्रह होईल, तो कसलाही असू शकतो, म्हणजे इतर वेगवेगळे. सेट म्हणजे छोटे मोठे, एकदम करेक्ट या ठिकाणी. तर जास्त सुटेबल वर्ड हा अ सेट ऑफ टूल्स आहे. तो क्वेश्चन नंबर 11च्या फायनल करण्यासाठी आपल्याला बी नंबरचं उत्तर गरजेचं आहे. ठीक आहे, असंच उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करताय. व्हेरी नाईस, काही प्रॉब्लेम नाहीये. बरेचसे प्रश्न तुम्हाला जमता पण आहे. तुमचा अभ्यास व्यवस्थित होतोय आता दिवसेंदिवस. म्हणजे नवीन मुले या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, तर त्यांनी अशा प्रकारचे प्रश्न समजून घेण्याचा मुद्दाम प्रयत्न करा, जेणेकरून पुढची सरळ सेवा भरती जी येणार आहे ती सोपी होण्याकरता हे अत्यंत उपयोगाचं बहुमोल ठरणार आहे.
डे बाय डे तुमचा अभ्यास अत्यंत व्यवस्थित होत जाईल, पण ते करण्याकरता मात्र तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा, तपासा. ओके. तो 11 नंबरच्या प्रश्नासाठी आपण सेट ऑफ टू बी नंबरला फायनल केलंय. नेक्स्ट. हा, आता हायलाइट करायला लागेल तुम्हाला. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज. द बिझी ट्रॅफिक एंट्रन्स वॉज हॅझार्ड. हॅझार्ड म्हणजे एक प्रकारचा त्रास आहे. टू पीपल वॉकिंग ऑन फूट, याला अंडरलाईन आहे, याला बोल्ड आहे, आणि याला तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूट द्यायचा. हा वन वर्ड सबस्टिट्यूट टाईप प्रश्न झाला. फक्त त्यांनी म्हटलंय की जे बोल्ड केलंय आपण, बोल्ड म्हणजे आता याला बोल्ड आहे असं समजा, आणि मग याला कोणत्या अँगलने पाहिजे या प्रश्नाला, तर हा वन वर्ड सबस्टिट्यूट या कॅटेगरीचा आहे. वन वर्ड सबस्टिट्यूट. या शब्द समूहाकरता एक शब्द. शब्द समूहासाठी एक शब्द आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. ठीक आहे, द्या माझा. की द बिझी ट्रॅफिक एंट्रन्स वॉज अ हॅझार्ड. म्हणजे जो ट्रॅफिक एंट्रन्स आहे तो इतका असा त्रासाचा आहे. कशासाठी? टू पीपल वॉकिंग ऑन फूट, पायी चालणाऱ्यांसाठी. पायी चालणारे लोक, पायी चालणाऱ्या लोकांना मराठीत म्हणत असतात पादचारी लोक. पायी 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 चालणार. तर मग पेडलर्स तर फेरीवाले असतात, लक्षात घ्या. पेडलर्स म्हणजे फेरीवाले. फेरीवाले असा काही पर्याय नाही घ्यायचा आपल्याला. पायी पायी चालणार. फुटपाथ, फुटपाथ तर मग तो रस्ता आहे, लक्षात घ्या. फुटपाथ म्हणजे माणसं नसतात, रस्ता आहे हा, आपण नाही घेता येणार. पेडेस्ट्रियन आहे. आणि पर्सिस्टन्स आहे. पर्सिस्टन्स म्हणजे सातत्य. एखादी गोष्ट सातत्य, पण पायी चालणारे लोक हे पेडिस्ट्रियन्स असतात, पादचारी असतात. एक्झॅक्ट मॅच होणारा वर्ड आहे. चला, काही विद्यार्थी या ठिकाणी आन्सर मध्ये सी चा विचार करताय. 100% सी चा पर्याय टाकून द्या, एकदम करेक्ट आन्सर येईल. 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला सी नंबरचं फायनल करायचं आहे. द चीफ गेस्ट काय म्हणतं, काय त्या ठिकाणी? चूज द मोस्ट अप्रोप्रिएट युसेज टू फिल इन द ब्लँक. तर याच्यापैकी सगळ्यात जास्त पर्याय कोणता बरोबर आहे? इस्टिमेट, री इस्टिमेट, अंडर इस्टिमेट आणि इस्टिमेशन. सो इस्टिमेट, इस्टिमेट, इस्टिमेट ते कन्फ्युजिंग वर्डच्या कॅटेगरीत जाईल. हा, हे कन्फ्युजिंग वर्ड या कॅटेगरीमध्ये आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. नाही तर मग स्पेलिंगच्या याच्यामध्ये पण कव्हर करतात. तुम्ही ज्या अँगलने बघा. मोस्ट सुटेबल या ठिकाणी शब्द आपल्याला द्यायला लावला आहे. तो चीफ गेस्ट आस्क द ग्रॅज्युएटिंग स्टुडंट. जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहे, जे पदवी घेणारे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना चीफ गेस्टने प्रश्न विचारला किंवा सांगितलं त्यांना नॉट टू डॅश देअर वर्थ. त्यांची जी किंमत आहे, त्यांची जी योग्यता आहे, त्यांची जी लायकी आहे, तर या लायकीला काय करू नका, तर अंडर इस्टिमेट करू नका. इस्टिमेट करायला लावणार आहे का? ते नाही. अंडर इस्टिमेट. अंडर इस्टिमेट म्हणजे कमी लेखणे. अंडर इस्टिमेट म्हणजे कमी लेखणे. सो द चीफ गेस्ट आस्क द ग्रॅज्युएटिंग स्टुडंट नॉट टू अंडर इस्टिमेट. हे कोणता डायलॉग आहे होतो? शाहरुख खानच्या पिक्चरचा. अंडर इस्टिमेट द पॉवर ऑफ. काय आहे ते मला सांगा बरं टाईप करून. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? सर्वसामान्याच्या त्या पॉवरला डोंट, काय आहेत असे शब्द, टाईप करून मला सांगा. ते शाहरुख खानचा डायलॉग आहे. ठीक आहे. सो अंडर एस्टिमेट हा पर्याय एकदम करेक्ट आहे. सो 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर फायनल करताना तुम्हाला सी नंबरचा पर्याय घेणं योग्य आहे. ओके, चला. चूज द करेक्ट स्पेलिंग. नुसतं करेक्ट स्पेलिंग एक्झिस्टन्स काय वाटतंय बघा. पाहिल्याबरोबर तर तुमचे 2-1 पर्याय खटाखट बाजूला त्या ठिकाणी होऊ शकताय, तर सांगण्याचा प्रयत्न कराल. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. बघा, एक्झिस्ट हे तर काही बरोबर नाही वाटत आहे. एक हे तर अपूर्णच. याच्यामध्ये शेवटचा ई घेतलाच नाहीये, गेलं ते. दोघांपैकी बघा, हे TIN आहे, TEN आहे. बरेचसे मी तुम्हाला सांगितलंय की जी फाईट चालते ती ENC आणि ANC वर चालेल. एक्झिस्टन्स, एक्झिस्ट हा बेसिक वर्ड आहे, बेस वर्ड आहे, रूट वर्ड आहे. एक्झिस्ट, एक्झिस्टन्स. ANC नाही करेक्ट. बी नंबर कडे जायला लागेल. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. म्हणजे प्रश्न 14 नंबरचं फायनल उत्तर करायचं असेल तर एक्झिस्टन्स आहे, बी नंबर. ठीक आहे, चला बी नंबरच्या आन्सर कडे फायनल करूया.
या ठिकाणी हा शेवटचा प्रश्न आहे, तर हा व्यवस्थित अटेम्प्ट करा तुम्ही. आता तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द कंजंक्शन. कंजंक्शन आहे लाईकवाईज, कॉन्सिक्वेंटली, बिसाइड्स आणि हाऊएव्हर, है ना. लाईकवाईज, लाईकवाईज म्हणजे च्या सारखे. कॉन्सिक्वेंटली अनुषंगाने, परिणाम म्हणून, परिणाम स्वरूप, अनुषंगाने असं म्हणतात मराठीत. बिसाइड्स, बिसाइड्स हे सोडून इतर, हे सोडून दुसरे, हे सोडून दुसरे, त्याशिवाय इतर आहे, बिसाइड्स, हा इतरही. आणि हाऊएव्हर म्हणजे परंतु, तथापि. ठीक आहे. वाक्य वाचूया. द रूट इज डेंजरस. जो रूट आहे तो डेंजरस आहे. डॅश वी हॅव नो गाईड. आणि आपल्याकडे काही गाईड नाही. बोला काय घ्याल सांगा. काय वाटतंय. द रूट इज डेंजरस. एका बाजूला रूट डेंजरस आहे. बिसाइड्स आणि हाऊएव्हर पैकी घ्या. हे तर काही आपल्याला नाही वाटत आहे. काय पर्याय देताय तुम्ही बोला. 3 का 4. दोघी टफ आहेत कारण दोन्ही कॉम्पिटिशन मध्ये. द रूट इज डेंजरस, एका बाजूला रूट डेंजरस आहे आणि दुसऱ्या बाजूला वी हॅव. जास्त योग्य तो बिसाइड्स वाटतोय, है ना. हाऊएव्हर पण चुकीचा नव्हता. द रूट इज डेंजरस, बिसाइड्स वी हॅव नो गाईड. म्हणजे दोन्ही गोष्टी या काय होत आहे आता, दोन्ही गोष्टी आहेत असं गृहीत धरले, ही पण आणि ही पण. सो द रूट इज डेंजरस, बिसाइड्स अजून दुसऱ्या बाजूला एक गोष्ट घडते. एक बाजू ही एका रूट डेंजरस, दुसऱ्या बाजूला काहीच गाईड नाही आम्हाला. ठीक आहे. सो सी नंबरचा बेटर पर्याय या ठिकाणी तुम्हाला चूज करायला लागेल. तो 15 प्रश्नासाठी तुम्हाला सी नंबरच्या उत्तराकडे जायला लागेल. कोणतं उत्तर दिलं होतं तुम्ही. बी सी मध्ये फाईट नक्की होती, पण एक उत्तर तुम्हाला फायनल करायला लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ वन्स अगेन. सो अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी तुम्ही टिकर मराठी सरळ सेवेच्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की त्याला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये सेट 2 तलाठी भरती PYQ सेट 2 मध्ये आपण उद्या भेटूया. वेळ असेल रात्री 8 वाजेची. प्रश्नांची उत्तर बिंदास द्या. काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. आणि अधिक माहितीसाठी जे काही टेलिग्रामचं चॅनल आहे टिकर मराठी सरळ सेवेचं, त्याला जॉईन करा. आणि पुन्हा आपण भेटूया अशाच लेक्चर्ससाठी. अभ्यास करत राहा, काळजी घेत राहा स्वतःची. ओके, चला, थँक्यू, बाय.